सज्जन हो नमस्कार. समर्थ होती व्यासपीठाच्या माध्यमातून आपण परमपूजनीय सुनील दादा चिंचोलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त 3 दिवस कार्यक्रम ठेवला आहे. काल आपण पूजनीय दादांच्या आठवणींची गुंफण घालत 3 वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं. आजच्या या दुसऱ्या दिवशी समर्थवृत्ती या अखिल भारतीय पातळीवरील होऊ घातलेल्या समर्थव्रत धारण करणाऱ्या व्यक्तींचा जो सहभाग आहे त्या व्यासपीठावरून आज 3 वक्त्यांची प्रबोधनं आपल्याला ऐकायची आहेत. समर्थवती सुनील दादा चिंचोलकर यांच्या स्मरणाचा बेस ठेवून त्यांच्या आठवणींची गुंफण ठेवून हे सगळे वक्ते आपल्याला आजच्या या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शन करतील. आपण त्यांचे विचार ऐकून घेऊया. सज्जन हो नमस्कार. समर्थवती या व्यासपीठावरून आपण परमपूजनीय सुनील दादा चिंचोलकरांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रम ठेवलेले आहेत. यामध्ये आज आपल्याला मार्गदर्शनासाठी, संवाद साधण्यासाठी औरंगाबाद अर्थात संभाजीनगरचे श्री शंकरराव जाधव हे उपलब्ध झालेले आहेत. शंकरराव जाधवांचा आणि पूजनीय सुनील दादांचा अत्यंत निकटचा सहवास आहे. जाधवांनी त्यांच्या गावी 7 दिवसीय शिवचरित्र आणि प्रत्येक दिवशी त्या प्रसंगातले देखावे असे उभे केलेले होते. हजारो लोक मोकळ्या मैदानात बसून या शिवचरित्राचा लाभ घेत होते. शेवटच्या दिवशी गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. असं हे अत्यंत अलौकिक व्यक्तिमत्व श्री शंकरराव जाधव, जे व्यवसायाने औषधी कंपनीमध्ये आहेत, त्यांचा स्वतःचा छंद म्हणून ते मुलांमध्ये किल्ले निर्माण करणे, शिवरायांच्या चरित्रावर स्पर्धा घेणे, निबंध लेखन स्पर्धा घेणे, असे अनेक विविध उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ते घडवून आणतात, जेणेकरून शिवसमर्थांचं स्मरण व्हावं. असं समर्थ हृदय नानासाहेब देवांना जे वाटायचं, शिवसमर्थांचे स्मरण हेच महाराष्ट्राचे जीवन, त्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारे शंकरराव जाधव आपल्याला आज संवाद साधतील. जय जय रघुवीर समर्थ. रामा तव मी दास दास मनवी, माते कशाचे भय. रामा जाईन जास्तळी सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझविन, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपण मागे जगदीशासी भजत जावे. उपासनेने उत्तीर्ण व्हावे
भक्तजन वाढवावे. जय जय रघुवीर समर्थ. या समर्थांच्या प्रतिनिधीनुसार पूजनीय सुनीलदादांचं जीवन होतं. सुनीलदादांनी 50च्या वरती कीर्तनकार, प्रवचनकार घडलेले आहेत. त्यापैकी आपण बघतोय आदरणीय रामदादा असतील, आदरणीय डॉक्टर विजय लाड असतील, आदरणीय दादासाहेब जाधव असतील, आदरणीय स्वतंत्र वाळिंबे असतील, असे अनेक, जे माझ्या माहितीतील तुम्हाला नाव सांगितलं, असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार दादांनी घडवले आणि ते आजही अविरतपणे शिवसमर्थांची सेवा करत आहे. ह्याच्यापेक्षा सुनीलदादांच्या निस्पृहतेची दुसरी पावती काय असेल? मला सांगायचं वाटतं की पहिल्यांदा ज्यावेळेस पूजनीय सुनीलदादांची प्रथम दर्शन झालं ते श्रीराम मंदिरामध्ये राधेश्याम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो आणि त्यांचं प्रथम तिथं आम्ही त्यांच्या प्रवचनामार्फत त्यांचं दर्शन झालं आणि त्यांची ती गोड वाणी, गोड अमृततुल्य वाणी, ती जे आम्हाला त्यांच्या चरणापाशी त्या वाणीनं आम्हाला ठेवलं, तर आजपर्यंत ते चरण आमच्याकडनं सुटले गेले नाही आणि त्यांनाच प्रयत्न आहे की ते चरण आमच्याकडनं सुटू देऊ नये. दादांनी तिथं छान प्रवचन दिले. प्रवचन दिल्यानंतर आम्हाला त्यांनी पहिल्यांदा शिवचरित्राची CD दिली. तेही CD जी मालेगाव इथं शिवचरित्र झाले आणि त्या शिवचरित्राचा जो गोडवा लागला, ती अनेक ठिकाणी आम्ही शिवचरित्राची ती कॅसेट अनेक जणांना ती दिली आणि मोबाईल मार्फत, ब्लूटूथनं, कधी शेअरिटनं असं सगळीकडे ती वाटप केली आणि प्रत्येकाला ते शिवचरित्र आवडत गेलं. असंच एक दिवस, म्हणजे दादाच्या निस्पृहतेविषयी आपण सांगतो की दादा काय आहेत म्हणून. प्रथम शिवचरित्र आपण जे मराठवाड्यात घेण्यात आलं होतं, खरं तर पहिलं शिवचरित्र महाराष्ट्रातलं माहीत नाही, पण मालेगाव इथं रामदादाने घेतलं, त्याचीच ती CD होती, तीच आमच्यापर्यंत पोहोचली, ती अनेक ठिकाणापर्यंत पोहोचली आणि त्याच याच्या धर्तीनुसार ती आमच्या गावातल्या काही मंडळींना पण आम्ही दिली. त्यांना ते शिवचरित्र इतकं आवडलं की ते एकदा एक भाग लावला की शेवटचा भाग कधी संपेपर्यंत ते कोणीही बंद करत नव्हते. असंच आमच्या गावातील गोविंद राठी आणि चंद्रकांत मुळे यांनाही ती आम्ही ऐकवली आणि त्यांनी ठरवलं, आम्ही शेतातच बसलेलो होतो आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला दादांचं शिवचरित्र गावात घ्यायचं. मग काय, दादांचा नंबर होता आणि दादांची गोष्ट अशी की फोन लावला की ते उचलत असे आणि समजा नाही उचलला गेला तर परत ते कॉल बॅक करत असे. पण दादाने तो फोन उचलला आणि मग त्यांना सगळी संकल्पना सांगितली आणि काय सांगावं, दादाने होकार दिला. आणि मग जी आमची राधेश्याम प्रतिष्ठानला असो किंवा गावातली धनगर पिंपरी अंबड तालुका जालना जिल्ह्यातली सगळी मंडळी पेटली की नाही दादांचं आता शिवचरित्र होणार. जोरदार शिवचरित्र झालं. अगदी जानेवारी महिन्यामध्ये शिवचरित्र झालं आणि त्या शिवचरित्राला चांगला प्रतिसादही होता. प्रतिसाद एवढा होता की निस्पृहतेविषयी सांगतो दादांच्या की 5 दिवस तिथं झालं आणि नवीन घर बांधलं होतं आम्ही आणि त्या नवीन घरात ते राहिले. आणि त्याच्यानंतर आईवडिलांनी पण सांगितलं, पूजनीय दादा तिथं थांबले, आता नवीन घरात वास्तुशांती करतात, पण दादा तिथं थांबले होते. दादांनी तिथल्या देवघरातली पूजा केली होती देवांची. त्या दिवशी ते देवघरही पावन झालं आणि ते घरही पावन झालं. आईवडिलांनी सांगितलं, सगळ्यांनी ठरवलं की आता आपल्याला वास्तुशांती करायची गरज नाही. दादा आले, दादाचे चरण लागले आणि ते घर पावन झालं. शिवचरित्र चालू झालं आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेस शिवचरित्र ऐकायला त्यावेळेचे आमदार होते अर्जुनराव खोतकर. पहिल्या दिवसाचं शिवचरित्र यांनी ऐकल्यानंतर पुढचे 3ही दिवस ते शिवचरित्र ऐकत होते. आणि त्याच काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जालन्यामध्ये त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये पूजनीय दादांना निमंत्रण दिलं की तुम्ही आम्हाला तिथं दादा मार्गदर्शनासाठी या. आणि दादांनी ती गोष्ट सांगितली याची, यशाची, कंकाची, ती सगळ्यांना आवडली. आणि आवडल्यानंतर दादा तिथूनच घरी आले. घरी आल्यानंतर दादाने मला सांगितलं, मला त्या आमदारांनी मानधन दिलंय, आता तू मला ह्या संबंध 5 दिवस शिवचरित्राचं काही दिलं नाही तरी चालेल. आमच्या डोळ्यात फक्त अश्रू होते, दुसरं काहीच नव्हतं. किती निस्पृहता पाहो, किती निस्पृहता. याच्यापेक्षा त्याच्यानंतर राधेश्याम प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला खूप वेळा आले. अहो, एकदा तर सांगतो, 12 तासाचा प्रवास करून कौतुक सोहळ्यासाठी लगातार 12 तास प्रवास करून दादा संभाजीनगरला आले त्या कौतुक सोहळ्यासाठी की तरुण पोर आहेत, काहीतरी शिवसमर्थांचं कार्य करताय, राष्ट्रकार्य करताय, धर्मकार्य करताय, त्यासाठी ते तिथं एवढा प्रवास करून आले. त्यांची तब्येत थोडंसं कमरेला त्रास होता पण तरी सुद्धा आले. आणि आल्यानंतर प्रथम आम्ही भोजन दिला, नंतर कार्यक्रम घेतला. त्यावेळेस दादाने सांगितलं, कशी पाठ थोपटतात, किती निस्पृह राहतात ना दादा.
त्यांनी पाठ थोपटली, कारण आमच्या पुण्यामध्ये जर कार्यक्रम असताना म्हणे जेवल्यानंतर लोक सगळे निघून गेले, पण जेवल्यानंतर संख्या वाढली म्हणे कार्यक्रमासाठी. ही दादाची जी मोवाळणीची, पाठीवर थाप मारण्याची, कौतुकाची, निस्पृहपणे ज्या सगळ्या पोरांना एकत्र करण्याची ही जी गोड आहे ना, ही कोणाकडेच नव्हती. दुसरा प्रसंग, ज्यावेळेस शिवचरित्र ठरलं की आम्हाला शिवचरित्र घ्यायचं आहे संभाजीनगर शहरामध्ये, दादा म्हणे कधी घ्यायचं, ठरलं, तारीख ठरली, लगेच दादा म्हणे घेऊन टाका. आणि तुम्हाला सांगतो ना, सत्यसंकल्पाचा दाता भगवंत, भव्य दिव्य करायचं होतं, ठरलं, स्टेज मिळालं, सगळं झालं. आणि ज्या स्टेजची किंमत जवळपास 3.5 लाख होती, आणि ज्यावेळेस सुनील दादांचं नाव सांगितलं की शिवचरित्र पूजनीय सुनील दादा सांगणार आहे, मला सांगायला अभिमान वाटतो की त्या महाराष्ट्रातला फेमस असलेल्या जो बॅकग्राऊंड देणारा आहे, स्टेज बनवणारे, त्यांनी 3.5 लाख रुपये सांगितले होते. 1 रुपयाही सुद्धा त्या माणसाने घेतला नाही. आणि केवळ आणि केवळ फक्त पूजनीय दादांमुळे ही गोष्ट घडली. आणि शिवचरित्र जोरदार झालं. तर आडगावची काही मुलं तिथं सादरीकरण, आम्ही रोज ठरवलं होतं की कोणी पोवाडा म्हणायचं, कोणी काहीतरी हे म्हणायचं, आणि तिथं रोज यायचे मुलं. तर आडगावची मुलं आली, आणि आडगावच्या मुलांनी खूप छान सुंदर सादरीकरण केलं. संभाजीनगरपासून 35 किलोमीटर आहे. आणि त्या आडगावच्या लोकांनी सांगितलं की दादानी भाषण ऐकल्या सांगितलं, अरे एवढे शिवचरित्रावरती बोलणारे पोरं तुमच्या गावात नक्की शिवचरित्र होईल. आणि दादानी शिवचरित्राची तारीख दिली. भूतो ना भविष्यता असा आडगावमधील कार्यक्रम झाला. आणि आडगावमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की त्या सगळ्या गावातल्या खेडेगावातल्या लोकांनी अक्षरशः 2-2, 3-3 रुपये करून दादांचा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावं असं ह्यासाठी. पण दादांनी त्या सगळ्या खेड्यातल्या लोकांकडून जे शिवचरित्र झालं त्यांचं अल्पशा असं अगदी मानधन घेतलं. तेही बळबळ काही वापस केलं दादाने मानधन, की नाही तुम्ही सगळी चांगली सेवा करता, शिवजयंती वगैरे उत्सव साजरा करता, त्याच्यासाठी राहू द्या. आणखी निस्पृहतेचं दुसरं काय सांगावं. एक विदर्भाची गोष्ट तुम्हाला सांगायची, ह्याच्यात नमूद करायची की दादाचं निस्पृह जीवन कसं असतं. दादांचा भला मोठा एक भक्तगण होता की दादांना प्रवचनांना, व्याख्यानाने यायचे. तर नागपूरच्या एका ठिकाणी दादांचं व्याख्यान होतं, आणि व्याख्यान झाल्यानंतर एका ताई होत्या, त्या ताईने दादांचं स्वागत करायचं ठरवलं. ठीक आहे, ठरवलं त्यांनी, दादाही गेले स्वागताला. पण त्या ताई आटून बसल्या की पाद्यपूजन करायचं. अहो, पाद्यपूजन करायसाठी लोक तर काय काय घेऊन बसलेले असतात. चला पायावरती करा बाबा, हे करा ते करा, सगळीकडे जा, मग सगळं. पण तुम्हाला सांगतो, दादांनी तिथं गेल्यानंतर त्या ताईने ज्यावेळेस सांगितलं की पाद्यपूजन करायचं, दादांनी सगळा सत्कार स्वीकारला, पण पाद्यपूजन स्वीकारलं नाही. आणि ज्यावेळेस हट्टाला पेटल्या त्यावेळेस दादांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला करायचं तर करा, मी माझी ज्या ठिकाणी राहायला आलोय मी तिथे चाललोय, मी काही पाद्यपूजा करणार नाही. आणि मग त्यांना मध्यस्थीने घालून समजून सांगितलं त्या ताईंना की बाबा दादाला पाद्यपूजन मान्य नाही, तर तुम्ही करू नका. ही झाली इथली गोष्ट. एवढ्या मोठ्या याच्यावरती पाद्यपूजा नाकारलं दादांनी अक्षरशः. नको, दादा त्या उपाधीत अडकतच नव्हते, निस्पृहपणे सेवा करत होते. ही दादाची आणखीन पावती काय. दुसरी एक गोष्ट सांगतो, रामकथा होती नांदेड येथे. रामकथा नांदेड येत असताना 8 दिवसा अगोदर ती सगळी ज्यांनी रामकथा नियोजन केलं होतं, आदरणीय लाडसाहेब पण त्यांच्या होते, त्यांच्या मार्फत तिथं जाणार होते दादा. त्या सगळ्या लोकांनी सांगितले, अरे आता दादा ते येणार आहे, मग त्यांचं आता मानधनाचं काय. डॉक्टर साहेबांनी खूप समजून सांगितलं त्यांनी की दादा मी तो विचारणार नाही, विचारू शकत नाही, तो माझा अधिकार पण नाही, माझी हिंमत पण होत नाही, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण तरी ते लोक हट्ट्याला पेटूनच उठले आणि सांगितलं की नाही तुम्ही विचाराच. मग दादाला फोन लावला. दादाने काय उत्तर द्यावं. दादाने सांगितले, अरे रामकथेची मी घेणार, आणि हे याच्यासाठी तू फोन केलाय, दुसरं काही व्यवस्थेसाठी असेल तर त्याच्यासाठी सांग, याच्यासाठी फोन नाही करायचा. ही सगळी माहिती त्यांच्यासमोर सांगितली. रामकथा 7 दिवस झाली, जोरदार झाली. आणि शेवटच्या दिवशी दादांचा सत्कार करण्यात आला. 2 पाकिटं दिली. एक पाकिट दादाने विचारले, 2 पाकिटं कशाचे. एक पाकिट म्हणे तुमचं गाडी भाड्याचं जे काय असेल ते आणि मानधन असं. आणि दुसरं पाकिट काही नाही म्हणे, रोज आरती करायचं ना, त्याच्यातलं जे अर्पण आहे ते आहे. दादा म्हणे याच्यावर माझा काही अधिकार नाही, ते तुमचं आहे म्हणे, तुम्ही घेऊन टाका. मला त्याचं काही, तुम्ही जेवढे ठरवले तेवढेच मला द्या, मला त्याच्या उपर 1 रुपयाही नको. ही गोष्ट कळल्यानंतर मी डॉक्टर साहेबांनी सांगितलं, त्याच्यात अमाऊंट किती होती, 21,000. आणखीन काय निस्पृहपणे सेवा पाहिजे ना. याला म्हणतात दादांचं निस्पृह जीवन. दुसरं आडगावला शिवचरित्र झालं. आडगावला शिवचरित्र झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं अगदी अल्पशतेने पैसे घेतले, पण
ज्या ज्या ठिकाणी दादांना बोलवायचे की दादा आमच्याकडे तुम्ही चरण लावा, दादा आमच्याकडे तुम्ही भोजन प्रसादाला या, आणि त्यावेळेस तुम्हाला आवर्जून सांगतो दादाची भाव, दादाची श्रद्धा, दादा किती निस्पृहपणे या सगळ्या लोकांशी, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण वाटेत जे जे भेटेल भूत त्याशी मानी भगवंत, ह्या उक्तीनुसारच दादा सगळ्यांना जवळ करत होते. आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की दादा पाद्यपूजा नाकारत होते आणि करू दिलीच नाही केव्हाही. आम्हीही खूप प्रयत्न केला पण दादाने ज्यावेळेस सांगितलं केलीच नाही. पण तुम्हाला सांगतो तिथल्या सगळ्या लोकांना आपलाही भाव कमी नव्हता, पण खेड्यागावात आणखीन थोडंसं जरा वातावरण वेगळं असतं. दादाने त्यांच्या प्रेमाखातर ज्या ज्या वेळेस जायचे प्रत्येकाने पाय धुतले, रांगोळी काढायच्या. आडगावचा एवढा सुंदर कार्यक्रम झाला ना, रोज दादांच्या ओवाळणी करायचे, शंख वाजवीत का दादांना घेऊन जायचे. पण दादा तिथं खूप भारावून गेलेले होते आणि त्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये, प्रेमापोटी त्या सगळ्या लोकांचे ज्यांनी पाद्यपूजन केलं दादांनी त्यांना कोणालाही नाकारलं नाही. दादांचा सहवासही खूप मोठा लाभला. जाम समर्थला जाताना, भालगाव मठात जाताना, इव्हन जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट शिवजयंती कुठं साजरी होती दादा तिथेही घेऊन गेले. नुसते घेऊन गेले नाही, पहिल्या वर्षी त्यांनी दाखवलं आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी दादांना असं वाटलं की एक म्हटलं ना की दादाने अनेक प्रवचनकार घडले आणि दादांना वाटलं की आता काहीतरी याच्याकडनं पण सेवा करून घ्यायची. आणि दादाने तिथलीही शिवचरित्राची सेवा दिली आणि दादांबरोबर जो काही सहवास वाढला, त्यांच्या जीवनामध्ये जो काही त्यागाची भूमिका, निस्पृहतेची जी भावना होती ती सगळी आम्हाला अनुभवता आली. एवढेच काय, छोटे छोटे प्रसंग जर दादांच्या जीवनामध्ये पाहिलं तर हा आपल्याला वेळ खूप, म्हणजे त्याच्यात वेळ खूप जास्त जाईल. म्हणून निस्पृहतेचे जर बघितलं तर दादांचा सहवास, त्या सहवासातून त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, आपण म्हणतो ना शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, तसंच पूजनीय सुनीलदादांचं जीवन होतं. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचा व्यवहार, त्यांचे जो त्याग, त्यांचा व्यवहार, त्यांचं पुन्हा एकदा निस्पृहतेची भावना, त्याच्यातनंच आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. आणि म्हणून आम्ही हे जे काही कार्य दादाने आमच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखंच आहे. म्हणून आजपर्यंत जे काय, जेव्हापासून दादांची भेट झाली तेव्हापासून दादा काही ना काही पाठीमागे लागून काही ते शिवचरित्राचं म्हणा, शिवसमर्थांचं कार्य म्हणा, राष्ट्रासाठी, धर्मासाठी तुम्ही कसं निस्पृहपणे काम केले गेलं पाहिजे, वारंवार त्यांचं मार्गदर्शन करत राहिले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राधेश्याम फाउंडेशन मागील 2005 पासून अनेक शाळांमध्ये पोहोचलं आणि दादांनी त्याच्या पाठीमागे शिवचरित्र, शिवसमर्थ कार्य कसं करायचं, त्याच्यातनं राष्ट्राची निस्पृहपणे राष्ट्राची, धर्माची सेवा कशी करायची, हे दादांच्या सहवासातूनच आम्हाला मिळालं. दुसरी गोष्ट सांगायची, निस्पृहतेचं काय जीवन असतं ना, मुलीचं लग्न होतं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर ते होतं पुण्याला आणि दुसऱ्या दिवशी रामकृष्ण मिशननी कार्यक्रम ठेवला होता संभाजीनगरला. दादांनी, आता मुलीचं लग्न म्हटल्यानंतर आपली किती घाईगडबड असते, दुसऱ्या दिवशी काय काय असतं, पण दुसऱ्या दिवशी इथं कार्यक्रम होता. लग्न झालं त्यावेळेला पाहिजे तशी फोनची व्यवस्था नव्हती, मोबाईलची काही फारशी व्यवस्था नव्हती, यायची जायची काही व्यवस्था नव्हती. दादा त्या काळी बसनीच यायचे. पण मुलीचं आज लग्न झालंय, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना वाटलंय की दादा, सुनील दादा येत आहे की नाही, त्यांना सुनील काका म्हणायचे रामकृष्ण मिशन आश्रममध्ये सगळेजण. तर त्या कार्यक्रमाला सगळ्यांना वाटलं इथं की दादा येणारच नाही कार्यक्रम, आजल्या दिवशी मुलीचं लग्न होतं, मग दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आहे. पण दादांना ज्यावेळेस सगळ्यांनी स्टेजवर पाहिलं त्यावेळेस सगळे अचंबित झाले. अरे, काल मुलीचं लग्न झालंय आणि आज स्टेजवरती हजर. किती लोकांना माहिती आहे गोष्ट दादांचं निस्पृहजन. आणखीन काय पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट पाहिली आपण की दादा त्या काळी ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानं असायची त्या ठिकाणी पुस्तके घेऊन जायची. म्हणजे ज्या हर्षदाताई, त्यांनी दादांच्या चरणी जे आपलं जीवन समर्पित केलं, त्यांच्या भेटीच्या अगोदरची गोष्ट आहे की दादा बसनी जायचे, कुठेही जे व्याख्यान जायचे, मग नांदेड असो, कुठं नागपूर असो, कुठेही असो, त्या ठिकाणी ते पुस्तकाची पिशवी घेऊन जायचे आणि बसमधून उतरल्यानंतर ती पिशवी हातात घेऊन, जे ठिकाण असेल, कधी जवळ असेल का दूर असेल, ते हातात घेऊन जायचे. कशासाठी. ही फक्त निस्पृह सेवा, की राष्ट्राची, धर्माची, शिवसमर्थांची सेवा घडावी म्हणून. काय उत्तम गुण आहे ना. दुसरी याच्या पलीकडची आणखीन गोष्ट सांगतो तुम्हाला की जे मला माहिती नाही. एकुलता एक जावाई आणि त्या जावाईचं निधन झालं आसाममध्ये, गुवाहाटीला. आणि तरुण जावाई 10 दिवस
तिथं राहिले आणि मुलीला सांगितलं की बाई, आपल्या हिंदू धर्मामध्ये 10 दिवस याची मुभा आहे आपल्याला शोकाची, आता याच्या पुढे नाही. आणि दादांची त्याच्या पुढं साताऱ्याला प्रवचन होती. दादांचं फक्त एक प्रवचन गेलं, पण 10वा झाला आणि दादा दुसऱ्या दिवशी साताऱ्याला पोहोचले आणि पुढची जी प्रवचन सेवा होती ती त्यांनी पूर्ण केली. ह्याच्यापेक्षा आणखी दुसरं काय पाहिजे निष्प्रच. असे अनेक उदाहरणं आहेत, जी छोटी मोठी उदाहरणं आहेत. तुम्हाला द्यावीशी वाटली, जे सांगावंसं वाटलं. जसं तुम्हाला म्हणतो ना की ह्या 20-22 मिनिटाच्या याच्यामध्ये दादाचं निष्प्रभ जीवन सांगता येत नाही. फक्त जे काही प्रसंग जे आमच्यासमोर घडलेले ते तुमच्यासमोर साजरे केले. आता तुम्हाला हे सांगतो की दादांना अनेक जण भेटायला यायचे. कोणी शाल द्यायचं, कोणी श्रीफळ द्यायचं, कोणी कपडे द्यायचे. बस आमच्यासारखा भेटला, एखादा होतकरू पोरगा भेटला, एक हिंदू पोरगा भेटला की जो काहीतरी काम करतो, एखादा तरुण मुलगा आला असेल तर त्या तरुण मुलाला ती आलेली शाल प्रेझेंट करणं, ते नारळ त्याला तिथल्या तिथंच देऊन टाकणं, कपडाही त्यांना देऊन टाकं. त्यापैकी एक रुमाल माझ्याकडं पण आहे, एक शाल माझ्या पत्नीकडं पण आहे, की आले की दे गळ्यातलं काढून, चल हे घे तुला. कधी ते त्यांच्याकडे ठेवत नाही, कधी त्यांनी साठवून ठेवलेलं नाही, काही नाही. आलं की समोर दे. कोणतीही गोष्ट आली की ती पुढे देऊन टाकायची. ते असे अनेक उदाहरणं दादांच्या जीवनामध्ये पाहिलं. आम्हालाच आठवतं दादांचं चिंता करतो विश्वाची, त्याच्यानंतर मानवतेचा महापुजारी, जे जे पुस्तकालं चिंता मनाच्या श्लोकातून मनशांती, जो दोना दासबोध घेतलाय, हे सगळे ज्या ज्यावेळेस पुस्तकांचे विमोचन झाले त्या प्रत्येकाच्या प्रती आम्हाला जे काही पोरं आहेत त्यांना ते तसेच सप्रेम भेट द्यायचे. आणखी काय दुसरी पाहिजे? निष्प्रभ जीवन ह्यापेक्षा दुसरं निष्प्रभ जीवन नाही. आज आपण जी काही व्याख्यानमाला पूजनीय दादांच्या स्मृतिप्रीतात ही आयोजित केली आहे, त्याचेच आपण हा भाग बघतोय की दादांची जी सगळी जी निर्माण केलेली प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, त्यांनीच हे अगदी ही कार्यक्रम जे सुरू केला की दादांच्या स्मृतिप्रीतार्थ, मला असं वाटतं ना, हेही दादांचं निष्प्रभ जीवनच आहे. अनेक त्यांनी शिष्य घडवलेले आहेत, कीर्तनकार, प्रवचनकार, आणि ते अविरत सेवा देत आहे आणि निष्प्रभपणे ते सेवा करताय. त्याची दादांची निष्प्रभतेची हीच खूप मोठी पावती आहे. शेवटी सांगतो, दादांना असं वाटलं की बाबा आता ज्यावेळेस ते आजारी होते आणि आजारी असताना त्यांच्या लक्षात आलं की जो काही त्यांना त्रास होता, हा त्रास होणारा जो आहे तो पराधीनता आहे, म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहणार आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस दादांनी त्यांचं जीवन कार्य संपवलं. जय जय रघुवीर समर्थ, याच्या पुढे शब्द सुचत नाही. सज्जन हो, नमस्कार. समर्थवृत्ती या व्यासपीठावरून पूजनीय सुनील दादा चिंचोलकरांच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाचं निमित्त साधून आपल्याशी संवाद करणार आहेत प्राध्यापक शिरीष लिमये. प्राध्यापक लिमये सरांबद्दल काय बोलावं? सुनील दादांची ते अत्यंत निकटवर्तीय आहेत. दादांच्या अत्यंत जवळच्या सहोदरांमध्ये, सहभाग्यांमध्ये प्राध्यापक शिरीष लिमयेंचा क्रमांक वरचा आहे. सिम्बायोसिस कला वाणिज्य महाविद्यालयातून अकाउंटन्सी विषयाचं विभाग प्रमुख म्हणून त्यांनी 37 वर्ष सेवा केली. आता ते निवृत्त आहेत. निवृत्त झाल्यानंतर अनेक मंडळी अनेक कामं करतात. आपल्या ज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासाठी समाजाला पुन्हा ते पार्ट टाइम जॉब करतात. आपले प्राध्यापक शिरीष लिमये निवृत्त झाल्यानंतर रामकृष्ण मठाचे स्वयंसेवक म्हणून मठातच राहत आहेत पुण्याला. सेंटर फॉर ह्युमन एक्सलन्स विभागाचं त्यांच्याकडे मोठं दायित्व आहे. युवती संघ सिम्पोजियम या रामकृष्ण मठातूनच या अधिष्ठानावरून मुली आणि स्त्रियांसाठी श्रीमद भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचं चरित्र सांगून
भविष्यकालीन हा भारत घडवण्याचं, राष्ट्र घडवण्याचं कार्य प्राध्यापक शिरीष लिमये करीत आहेत. आदरणीय सुनीलदादा चिंचोलकरांच्या आध्यात्मिक धारणेची ती धारावाही स्तोत्र काय आहे, स्त्रोत काय आहेत, आणि ते स्तोत्र रूपाने त्यांच्या जीवनात कसे अभिव्यक्त झाले, ती कहाणी आपल्याला सांगणार आहेत प्राध्यापक शिरीष लिमये. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आजचा माझा विषय आहे तीर्थरूप दादांचे आध्यात्मिक स्त्रोत. पण सुरुवातीला मला काही ऋणनिर्देश करावे लागतील, त्याच्याशिवाय पुढे जाणं व्यवस्थित होणार नाही, कृतज्ञपणाचं ठरेल. आदरणीय चिंचोळकर काकू, अपर्णा, समस्त चिंचोळकर कुटुंबीय, आदरणीय श्री राम रोडे, संयोजक डॉक्टर लाड, या संकल्पनेचे जनक श्री पंचपोर सर आणि बंधू आणि भगिनींनो, सुनीलजी चिंचोळकरांचा आणि माझा परिचय 88-89 सालापासून होता. सकाळमध्ये विशेष काही दिवस जर असेल आणि ज्या दिवशी काही व्याख्यानं वगैरे असतील तर चुकवू नये असं एक स्तंभ यायचा आणि त्याच्यामध्ये हे चिंचोळकरांचे विषय आणि त्यांचं कुठे व्याख्यान आहे ते असं तिथे छापून यायचं. मी ते वाचून चिंचोळकरांची दौलतराम मंदिरमध्ये होणारी व्याख्यानं ऐकायला जायला सुरुवात केली आणि आज या तृतीय पुण्यस्मरणाचे दिनी मला माझे अनुभव कथन करण्याचं भाग्य लाभतंय. ही भगवंताची माझ्यावर कृपा आहे असं मी समजतो. चिंचोळकर माझा उल्लेख करताना माझे मित्र असा उल्लेख करत असत. खरं तर मला फार संकोचल्यासारखं होत असे, परंतु त्यांच्या प्रस्तावने वगैरे ते माझे मित्र असा माझा उल्लेख ते करत असत. परंतु सुनीलजी चिंचोळकर मला माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्यच आहे. सुनीलजी माझे गुरुच आहेत असा माझा मनापासूनचा भाव आहे. आध्यात्मिकता सुनीलजी चिंचोळकरांच्या नसानसामधून भरलेली होती. सुनीलजी चिंचोळकर हे एम्बॉडीमेंट ऑफ स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकतेचं घनीभूत उदाहरणच होते. आध्यात्मिकतेचे स्त्रोत त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या लिखाणातून आपल्याला आढळतात. श्री रामकृष्ण असं म्हणतात की मन आणि मुख एक करणं ही कलियुगातली फार मोठी साधना आहे आणि ही साधना सुनीलजी चिंचोळकरांना खरोखरच साधलेली होती. ते जसं बोलत असत तसं ते वागतही असत आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचा अधिक प्रभाव श्रोत्यांवरती होत असे. तो प्रभाव त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव होता. सुनीलजी चिंचोळकर असं म्हणत व्याख्यानांमध्ये वगैरे की अध्यात्मामध्ये 95% थिअरी आहे आणि फक्त 5% प्रॅक्टिकल आहे. सगळ्यांना 95 पैकी 95 मार्क मिळतात, परंतु रिझल्ट मात्र फेल असा येतो. कारण अध्यात्मात पासिंग 100%ला असतं आणि सगळेजण 95 पैकी 95 मार्क मिळवतात, पण 5% मात्र फेल जातात. सुनीलजी चिंचोळकरांची एकंदर जीवनशैली जी होती ती म्हणजे भगवंताकडे सम्मुख अशी जीवनशैली त्यांची होती. एक उदाहरण सांगतो. त्यावेळेला सुनीलजी शुक्रवार पेठमध्ये राहायचे. त्यांच्या आई अचानक आजारी पडल्या. त्यांना थोडी मूर्छा आली आणि म्हणून सुनीलजी चिंचोळकर बाहेर जाण्याच्या गडबडीमध्ये होते. त्यांचा महाबळेश्वरला रामकृष्ण मठाचा एक कार्यक्रम ठरलेला होता, परंतु त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं. मी तिथे गेलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून वाड्यातली काही त्या अपार्टमेंट मधली काही लोक आले आणि आम्ही आईंना त्या म्हणजे सतरंजीमध्ये वगैरे अशी झोळी करून त्यांना खाली आणलं आणि रस्त्यावरती तिथे त्याच्या पोर्चमध्ये ठेवलेलं होतं. त्यावेळेला सुनीलजींनी मला जवळ बोलवून सांगितलं, लिमये सर, मी काही आता थांबणार नाहीये. मी रामकृष्ण मठाच्या कार्यक्रमाला जाणार आहे. स्वामी भौमानंद महाराजांनी हा कार्यक्रम ठरवलेला आहे आणि माझा देवावर विश्वास आहे. देव माझ्या आईची काळजी घेतील आणि मी आता मात्र चाललेलो आहे असं म्हणून ते महाबळेश्वरच्या कार्यक्रमासाठी स्वामी भौमानंदांच्या बरोबर ठराविक वेळ ठरलेली होती त्यांची, 3ला निघायचं वगैरे. ते 3 वाजता बरोबर
रामकृष्ण मठात गेले आणि भौमानंद महाराजांच्या बरोबर ते महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला गेले. इकडे काय झालं, इकडे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 2 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि तिसऱ्या दिवशी त्या घरी परत आल्या. सुनीलजी चिंचोळकर महाबळेश्वरचा कार्यक्रम संपून जेव्हा परत आले त्यावेळेला ते घरी आईला भेटले आणि आईना काही झालेलं नव्हतं. म्हणून भगवंताकडे सम्मुख अशी त्यांची जीवनशैली होती. वास्तविक तो निर्णय त्यावेळेला घेणं किती अवघड असेल ते मला ऐकायला सुद्धा जरा थोडं विचित्र वाटलं होतं की आईची तब्येत एवढी बिघडली आणि ते कार्यक्रमाला काय चाललंय. आणि त्यांचा एक अध्यात्माचा एक स्रोत आपल्याला आढळतो तो म्हणजे ते सतत या ना त्या स्वरूपामध्ये भगवंताशी जोडलेले असत. थोडासा जरी एकांत मिळाला तरी ते वाचन करत, लिखाण करत, मनन चिंतन करत असत. आपण शिकण्यासारखा हा गुण आहे. मी एकदा त्यांच्याबरोबर रेल्वेतून प्रवास करत होतो आणि आमच्या कंपार्टमेंटमध्ये काही एक तरुण मुलगा आणि मुलगी सुद्धा समोर बसलेले होते. साधारण रात्रीची वेळ म्हणजे रात्र सुरू होणार होती, 9 वाजलेले होते आणि आता जेवण वगैरे करून आम्ही झोपायला जाणार होतो. तर जेवण वगैरे केल्यानंतर मी त्या मुलांना सहज विचारलं, काय रे तू कुठल्या कॉलेजमधला, तू कुठल्या इयरला आहेस वगैरे. त्या मुलीला सुद्धा विचारलं. आता हे मी विचारत असताना चिंचोळकर मात्र त्यांचे पुस्तक वाचत होते. सगळं झाल्यानंतर ते जेव्हा झोपायची वेळ आली त्यावेळेला चिंचोळकरांनी मला बोलवून सांगितलं, तुम्ही त्यांच्याशी का बोललात, तुम्ही त्यांच्याशी कशाला बोललात. आत्ता तुम्हाला रेल्वेमध्ये आत्मचिंतनासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी एकांत मिळालेला होता. हा एकांत सोडून तुम्ही लोकांतात का गेलात. त्या दिवसापासून मी ठरवलं की ज्या ज्या वेळेला आपण प्रवासात असू त्या त्या वेळेला एकांत अनुभवायचा आणि एकांतामध्ये काही वाचन मनन चिंतन करायचं हे त्यांच्याकडून मला शिकता आलं. एकदा त्यांची व्याख्यानं तिकडे नागपूरला वगैरे होती आणि त्यावेळेला ते निघणार होते नागपूरला जायला. त्यावेळेला मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नागपूर आणि तिकडच्या भागातली व्याख्यानं का घेता. इतकी गरमी असते तिथे, उष्णता खूप असते, टेम्परेचर खूप असतं, 48, 49, 50 सुद्धा टेम्परेचर कधी कधी गेलेलं असतं. तर या टेम्परेचरमध्ये तुम्ही तिकडे का जाता. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, हा अध्यात्माचा स्रोत काय ते लक्षात घ्या. कसं ते सतत स्वतःच्या शरीराकडे भिन्नतेने बघत होते. ते म्हणाले शरीराला विशिष्ट परिस्थितीत राहायची सवय होता कामा नये म्हणून मी तिथे जातो. आपल्याला सतत थोडं गारवा असला तर मला बरं वाटतं, उकडायला लागलं की मला कसं तरीच होतं. या पद्धतीने आपण शरीराकडे बघता कामा नये. ते म्हणाले गैरसोय थोडी सोचता आली पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात तसं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हा बोध त्यांच्या जीवनामध्ये उतरवलेला होता आणि आपल्याला सुद्धा यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. एकदा ते माझ्या घरी आले होते. माझा मुलगा कुठेतरी त्याला कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून तो गडबडीत होता आणि त्याची आई पण गडबडीत होती आणि घाईघाईमध्ये तिने एक शर्ट निखिलसाठी काढला. माझ्या मुलाचं नाव निखिल. त्यासाठी एक शर्ट काढला आणि त्याला ती इस्त्री करायला लागली. तर मी तिथे गेलो आणि तिला म्हटलं तू असा निळा शर्ट का घेतलायस, तू जरा तो लालसर शर्ट आहे तो घे, तो त्याला आत्ता कार्यक्रमाला चांगला दिसेल. झालं तिने तो जरा ती म्हणली नाही हा शर्ट हाच घेऊया, तो नको, आमकं तमकं. आमच्यात थोडी बाचाबाची झाली. बाचाबाची म्हणजे थोडा त्याच्यावरनं वादविवाद झाले की त्यांनी कुठला शर्ट घालायचा. त्याच्यानंतर ते सगळे शर्ट वगैरे घालून निखिल बाहेर गेला आणि चिंचोळकरांनी मला सांगितलं तुम्ही इतक्या बारीक सारीक गोष्टीत संसारात लक्ष का घातलं, कशाला घातलं तेवढ्या बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष. त्यांनी कुठला शर्ट घालायचा तर त्याची आई ठरवेल. संसारामध्ये आपण अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. ही गोष्ट थोडंसं अलिप्त राहायला पाहिजे. जिथे गरज नाही तिथे आपण जाऊन आपलं नाक खुपसायचं आणि सतत त्याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करत राहायचं हे काही चांगलं नाही. गुरुकडून आज्ञापालन शिकायचं असतं हे त्यांनी व्याख्यानामध्ये अनेक वेळेला सांगितलं होतं. आणि त्यामुळे 2008 साली त्यांनी मला सांगितलं की आता येथून पुढे तुम्ही रामकृष्ण मठात राहत जा. आणि त्यांनी माझ्या घरून माझ्या घरी आले होते. ते आम्ही सगळी आमची बॅग वगैरे भरली आणि रामकृष्ण मठात आलो होतो. आणि स्वामी भौमानंदांच्याकडे ते मला घेऊन गेले आणि ते म्हणाले आजपासून लिमय सर रामकृष्ण मठात राहतील. आणि 2008 सालापासून ते आज तागायत मी त्यांच्या या आज्ञेचं पालन करत आलेलो आहे. कारण गुरुच्या आज्ञेचं पालन जर आपण सद्गुरूंकडे जाऊन शिकलो नाही तर मोठं काय शिकलो. आत्म्याला रामकृष्ण म्हणत असत आत्म्याला शरीरापासून अलग काढायला शिकलं पाहिजे. शरीर वेगळं आहे, मी वेगळं आहे असा बोध आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून ते रामकृष्ण म्हणत असत की ते ओलं खोबरं असतं, ते ओलं खोबरं
त्या नारळाला लिडबिडलेलं असतं, पण त्याचंच गोटा खोबरं झालं की खोबरं अलग होतं आणि करवंटी नारळाची वेगळी होती. अक्षरशः तशी सुनीलजी चिंचोळकरांच्या मनाची अवस्था होती. मला आठवतंय आम्ही बाबा महाराज मंदिरामध्ये होतो आणि त्या मंदिरामधनं त्यांच्या पायाला खूप दुखत होतं त्यांचा पाय. तर तिथे डॉक्टर नाडकर्णींना त्यांनी फोन केला. तेव्हा नाडकर्णी म्हणाले की मी आता रत्ना मेमोरियलमध्ये आहे, तुम्ही आलात तर बरं होईल, थोडं इंजेक्शन द्यावं लागेल. तर मी त्यांना घेऊन तिथे नाडकर्णींच्या त्या रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाऊन नाडकर्णींना भेटलो. आम्ही दोघं तिथे गेल्यावर सुनीलजी चिंचोळकरांनी त्यांच्याशी बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर नाडकर्णी त्यांना एका खोलीमध्ये घेऊन गेले आणि तिथे एका बेडवर त्यांना आडवं व्हायला सांगितलं आणि ते म्हणाले मला तुमच्या हाडामध्ये इंजेक्शन द्यावं लागेल. मला असं वाटलं की आता नाडकर्णी डॉक्टर त्यांना भूल देतील. मी नाडकर्णी डॉक्टरांना विचारलं सुद्धा, थोडी म्हणजे लोकल अॅनेस्थेशिया वगैरे देणार का तुम्ही? ते म्हणले नाही, त्याची काही यांना तशी काही गरज नाही असं ते म्हणाले. मला समजेना काय ते हाडामध्ये इंजेक्शन जाणार होतं, ते त्या घोट्याच्या पाशी कुठेतरी एका हाडामध्ये इंजेक्शन द्यायचं होतं त्यांना. तर त्यावेळेला डॉक्टर नाडकर्णींचे एक मित्र तिथे आले इंजेक्शन घेऊन आणि त्यांनी त्या हाडामध्ये इंजेक्शन देणार होते. त्यावेळेला नाडकर्णी डॉक्टरांनी रामायणामधला कुठला तरी प्रश्न चिंचोळकरांना विचारला आणि रामायणामधल्या प्रश्नाचं ते उत्तर द्यायला चिंचोळकरांनी सुरुवात केली आणि त्यांचा देहबोध हरपला. देहबोधच राहिला नाही. ते त्या व्याख्यानामध्ये त्यांना सांगण्यामध्ये त्याचं वर्णन करण्यामध्ये इतके दंग झाले की ते देहबोधावरून त्यांना खरोखरच देहबोध राहिला नाही. आणि त्या दुसऱ्या डॉक्टरांनी, मी बघत होतो हे सगळं, दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या त्या म्हणजे हाडामध्ये इंजेक्शन दिलं. किती वेदना झाल्या असतील, पण त्या वेदनांचं जाणीव त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही दिसत नव्हती. त्या आनंदामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई, हनुमान, लक्ष्मण यांच्याबद्दलच्या गोष्टी त्यांना सांगत होते. पालक म्हणून त्यांनी जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. म्हणजे रामदास स्वामी म्हणतात तसं आधी म्हणजे संसार करावा नेटका, अक्षरशः त्यांचा प्रपंच नेटका होता. नेटका म्हणजे जेवढ्याच तेवढा. त्याचं ते विवेचन करताना नेहमी सांगायचे, नेटका म्हणजे अगदी काही ऐशोरामातला नव्हे, जेवढ्याच तेवढा. पालक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडलेली होती. ते माझ्याशी अनेक वेळेला बोलत असत. त्यावेळेला त्यांनी एकदा सांगितलं, निमय सर म्हणे आता आपण सिनेमाला जायचंय, आज तुम्ही माझ्याबरोबर सिनेमाला चला. मग मी सिनेमाला त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळेला अपर्णा आमच्या बरोबर होती. आम्ही लगान सिनेमा पाहिला होता, लगान. आणि त्या लगान सिनेमा मी त्यांना म्हणलो, अहो तुम्ही असा पोशाख घालून सिनेमाला जायताय तर तुम्हाला तिथं जर कोणी भेटलं तर लोक काय म्हणतील? तेव्हा ते म्हणले लोकांना काही म्हणू दे, पण हे लक्षात घ्या अपर्णाला काय वाटेल त्यासाठी मी आलेलो आहे. अपर्णा शाळेत जात होती त्यावेळेला. अपर्णाला ते म्हणाले, अपर्णा आता शाळेत जाते, तिच्या मैत्रिणी तिला म्हणत असतील की माझ्या वडिलांबरोबर मी आज सिनेमा पाहिला. आणि अपर्णाला नेहमी मनात वाटत असेल की माझे वडील माझ्याबरोबर सिनेमाला येत नाहीत, असं तिला वाटू नये म्हणून मी आज सिनेमाला अपर्णाला घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन आलो. आणि आम्ही तिथे जाऊन तो सिनेमा पाहिला होता. एकदा मला सुनीलजी चिंचोळकरांनी सांगितलं, मी अपर्णाला सांगितलेलं आहे की अपर्णा तू 10 गोष्टी मागशील, त्यातल्या 6 गोष्टी मी तुला लगेच देऊ शकतो, त्यातल्या 10च्या 10 गोष्टी मी तुला लगेच देऊ शकतो, पण त्या 10 गोष्टींपैकी 6 गोष्टी मी तुला लगेच देईन. 2 गोष्टी देण्यासाठी मी थोडीशी टाळाटाळ करत राहील आणि मग 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी देईन किंवा देणार नाही. आणि 2 गोष्टी तू मागशील त्यापैकी 2 गोष्टी अशा असतील की ज्याला मी कधीही हो म्हणणार नाही, त्याला नाहीच म्हणेन. तर मी त्यांना म्हटलं की असं का सांगितलं तुम्ही? तर ते म्हणाले की अपर्णाला नाही ऐकण्याची सवय व्हायला पाहिजे, नाही ऐकण्याची सवय व्हायला पाहिजे. जे मागतोय ते घरामध्ये मिळतंय असं असता कामा नये. मला असं वाटतं की हा आध्यात्मिक स्त्रोत आपल्याला सगळ्यांनाच पालक या नात्याने निश्चितच उपयोगी पडेल. सुनीलजी चिंचोळकरांनी केलेली रामाची पूजा अक्षरशः हे एखादा भक्त पूजा कशी करतो त्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण होतं. त्यातून खूप काही शिकता आलं. फुलं आणत असताना ते मार्केट यार्डला जात असत, त्यावेळेला एक प्लास्टिकचा डबा घेत असत. त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये खाली एखादं मऊ असं फडकं असे, ते ओलं केलेलं असे, त्यावर फुलं ठेवलेली असत आणि मग ते बंद, जी फुलं घ्यायची आहेत ती उत्तम घेतली पाहिजेत, निवडून फुलं घेत असत. कुठली तरी फुलाचा पुडा घेतलाय आणि तो त्यांनी देवाला व्हायलाय असं कधी होत नसे. ते फुलाचा डबा व्यवस्थित बघून, फुलं व्यवस्थित बघून, टपोरी छान सुगंधी फुलं बरोबर घेत असत आणि मग घरी येऊन ती फ्रीजमध्ये ठेवत असत आणि जसजशी लागतील तसशी काढत असत. अगदी फुलं आणण्यापासून ते नैवेद्य दाखवेपर्यंत
अतिशय उत्तम पद्धतीने पूजा ते करत असत आणि देव आहे या भावनेने पूजा करत असत. सगळे देव एका तामणामध्ये घालून सर्वांना सार्वजनिक आंघोळ त्यांनी कधी घातली नाही आणि त्याला पूजा कधी म्हटलं नाही. त्यांनी प्रत्येक देवाची वेगवेगळी पूजा केली. त्याच्यानंतर सर्व देवांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य ते दाखवत असत. तो खरोखर पाहण्यासारखा असेल. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला असेल. तर नैवेद्याचं जे ताट असेल ते ताट देवाच्या ओठापर्यंत ते नेत असत आणि मनातल्या मनात ते म्हणत असत की देवा घ्या ना, देवा हा तुम्ही हे स्वीकारा ना, असं म्हणून ते मनातल्या मनात म्हणून सगळ्यांना देताय असं आपल्याला जाणवत असेल. माताजींचा फोटो, शारदा मातांचा फोटो त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये होता. सुनीलजी चिंचोळकर तिथूनच नैवेद्य नाही दाखवायचे, ते वळून आत जायचे. आज जाऊन माताजींना परत नैवेद्य दाखवायचे आणि तो नैवेद्याचा जो काही ताट असेल ते त्यांच्या अगदी ओठापर्यंत नेत असत. प्रत्येक देवाच्या ओठापर्यंत नेत असत. म्हणजे फुलं आणण्यापासून ते नैवेद्यापर्यंत ते उत्तम पद्धतीने पूजा करत असतात. आपल्याला त्यांच्याबरोबर रामाचं उद्वार्चन करण्याची संधी मला बरेच वेळा मिळालेली होती. दिवसभर ते ह्या पूजेच्याच भावामध्ये असत. म्हणजे शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा याच भावामध्ये ते सतत असत. एकदा असं झालं, मी मनाच्या श्लोकाचं पुस्तक त्यांनी मला बक्षीस दिलं आणि ते मी खिशात ठेवलं. खिशात ठेवल्यानंतर त्यांनी ते पुस्तक काढलं, माझ्या खिशातून काढलं आणि मला म्हणाले, लिमये सर, समर्थांना उलट खिशात ठेवू नका. मी ते पुस्तक उलट ठेवलेलं होतं. इतकं बारीक लक्ष त्यांचं असे की हा पुस्तक उलट ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे 2-3 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगतो. त्यानंतर एकदा असं झालं, त्यांना सही करायची होती आणि कागदावरती सही करायची होती. पोस्टमन आलेला होता खाली धरायला म्हणून मी तिथे पटकन तो दासबोधाचा ग्रंथ होता तो त्यांना दिला. त्यावर ते म्हणाले, दासबोध या कारणासाठी वापरत नाही, यात समर्थ आहेत ना, समर्थ आहेत ना याच्यात. मग त्यांच्याकडे ते रायटिंग पॅड होतं, ते रायटिंग पॅड मी त्यांना आणून दिलं. सज्जनगडावर असताना त्यांनी भीमरूपीचं स्तोत्र सिद्ध करून घेतलेलं होतं. ती सिद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी मला सांगितली होती. आता आपल्याला वेळ नाही, पण त्याचा परिणाम असा झाला की एकदा त्यांच्याकडे एक ग्रस्त आले होते. त्यांना घेरी आली होती आणि ते घेरीहून पडले. ते पडल्यानंतर सुनीलजी म्हणाले की लिमये सर, आता आपण अंगारा हातात घेऊया आणि 3 वेळेला भीमरूपी स्तोत्र म्हणूया. आम्ही 3 वेळेला भीमरूपी स्तोत्र म्हटलं आणि तो अंगारा त्यांच्या अंगावर टाकला आणि ते झोपेतून उठावे तसे उठले आणि म्हणाले, मला भूक लागली आहे, मला काही खायला देता का, पाणी पाहिजे मला, असं ते म्हणाले. आता सुनीलजी चिंचोळकर जर आज म्हणजे आत्मबोधानी आहेतच, नाही असं नाही, पण ते मला नक्की रागवतील मी सगळ्यांना सांगितल्याबद्दल की हे काय असं सांगत बसलायत म्हणून. सुनीलजी चिंचोळकरांच्यामुळे स्वामी भोगानंदांचा माझा परिचय झाला. स्वामी गोविंददेव गिरी यांच्याशी त्यांचा माझा परिचय त्यांनी करून दिला. परमपूज्य काका महाराज, बाबा महाराज मंदिरातले, त्यांचा परिचय हा सुनीलजी चिंचोळकरांमुळे झाला. डॉक्टर के.व्ही. बेलसरे गोंदवल्याला जाण्याच्या आधी पाटणकरांच्या घरी उतरत असत. तिथे सुनीलजी मला तिथे घेऊन गेले होते आणि त्यांच्यामुळे मला त्यांचा सत्संग आणि अगदी जवळ त्यांचा सत्संग प्राप्त झाला. डोंगरे महाराजांच्या भावाच्या घरी बडोद्याला आम्ही दोघांना गेलेलो असताना तिथे मला ते घेऊन गेले होते. डोंगरे महाराज ज्या रंगनाथाकडे बघून आपली सगळी भागवत कथा सांगत असत, त्या रंगनाथाचं दर्शन मला सुनीलजी चिंचोळकरांमुळे झालं. ऋषिकेशला आम्ही स्वामी गोविंददेव गिरींची भागवत ऐकायला गेलो होतो. त्यावेळेला तिथे रामसुदास महाराज देहामध्ये होते, खूप आजारी होते, परंतु सुनीलजी चिंचोळकरांनी मला फार आतमध्ये घेऊन गेले ते आणि आचार्य रामसुदास महाराजांचा कृपा हस्त, त्यांचा आशीर्वाद मला त्यांच्या सुनीलजी चिंचोळकरांकडे मिळाला. आज जे काही चांगलं माझ्यामध्ये आहे ते सगळं सुनीलजींमुळेच आहे. त्यांच्या या तृतीय पुण्य स्मरणाच्या दिवशी मी त्यांना प्रणाम करतो आणि संयोजकाचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. सज्जन हो, नमस्कार. समर्थवती सुनील दादा चिंचोलकरांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त समर्थ वृत्ती या व्यासपीठावरून आपण 3 दिवसीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. पूजनीय सुनील दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्त
आज आपल्याला ज्या व्याख्यात्या लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर सौ माधवी संजय महाजन. पुण्यातल्या आहेत. त्या लेखिका आहेत, प्रवचनकार आहेत, समुपदेशक आहेत आणि समर्थ वाङ्मयावर संशोधकही आहेत. समर्थांच्या वाङ्मयावर आदरणीय डॉक्टर कल्याणजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांचा प्रबंध सादर केलेला. समर्थ चरित्र सुगंध, समर्थांचं चरित्र आणि चिरंजीवी हे हनुमंतांच्या जीवनचरित्रावर त्यांचे 3 ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. पुष्पौषधींचा त्यांचा अभ्यास आहे. अनेक व्याधींवर त्यांनी पुष्प औषधींचा उपयोग करून आणि समुपदेशनाच्या मार्गातून अनेकांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळवून दिले. डॉक्टर माधवी महाजन या पत्रद्वारा दासबोध अभ्यासासाठी कार्यरत असतात. समर्थांच्या वाङ्मयासाठी त्या कायम जे पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. समर्थ व्यासपीठ पूजनीय आचार्य श्री किशोरजी व्यास यांच्या अधिष्ठानावर आणि सुनीलदादा चिंचोलकरांच्या सहभागावर समर्थ व्यासपीठाचं काम पुण्यात कसं वाढत गेलं, त्यामध्ये सुनीलदादांचा सहभाग किती मोलाचा होता आणि त्याच्या शाखा कशा वाढल्या, समर्थ व्यासपीठाचा समर्थ आधार अशा या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर सौ माधवी महाजन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय सुनीलजी चिंचोलकर म्हणजे आपल्या सगळ्यांचे दादा आपल्याला सोडून गेले याला आता 3 वर्ष झाली. आज त्यांचं 3रं पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक निमित्त मिळालेलं आहे. खरं तर त्यांचं विस्मरण कधीच होत नाही. सतत रोज जेव्हा दासबोध समोर घेतला जातो, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास केला जातो, त्या वेळेला दादा माझ्याबरोबर असतात. हा भाव मला दादा गेलेत हे मला अजूनही खरंच वाटत नाही. समर्थव्रती म्हणून आपण आदराने त्यांचा हा उल्लेख करतो आणि हे खरंच होतं. दादांनी समर्थांच्या अलौकिक कार्याचा जो प्रचार आणि प्रसार करण्याचं जे व्रत स्वीकारलं होतं ते त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या आचार विचार उच्चारांमधनं समर्थ त्यांच्यामध्ये किती भिनले होते हे आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं आहे. त्यांनी सगळं आपलं जीवन या समर्थ कार्यासाठी वाहिलेलं होतं. कोणताही विषय मांडताना अभ्यासे प्रगट व्हावे या समर्थांच्या उक्तीनुसार त्या विषयाचं सखोल चिंतन करून मगच दादा आपल्यासमोर व्यक्त होत असत. दादांची राहणी अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांचं असामान्य व्यक्तिमत्व होतं. लौकिक अर्थाने त्यांनी प्रपंच केला, पण परमार्थाकडे त्यांचा अधिक ओढा होता हे आपण अनुभवलेले. त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या कार्यामध्ये
त्यांना मनापासून प्रोत्साहन दिलं आणि साथ दिली. संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास, सखोल चिंतन, अमोघ वक्तृत्व शैली या अनेक गुणांमुळे समाज मनावर त्यांचा विलक्षण प्रभाव पडला होता. अत्यंत ओजस्वी वाणीतून त्यांनी मराठीतूनच नाही तर हिंदीतून देखील अनेक प्रवचनं केली. या प्रवचन सेवेमध्ये त्यांनी मानधनाची अपेक्षा कधीच केली नाही. माझा प्रपंच भगवंत चालवतो यावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. भगवंत संसार चालवतो याचा परमपूज्य चिंचोलकर पुरावा आहेत असे गौरव उद्गार कैलासवासी शिवाजीराव भोसले यांनी दादांविषयी काढले होते. याची प्रचिती आपण सर्वांनी देखील घेतली. प्रवचनकार दादा याचबरोबर सकारात्मक विचारांनी युक्त अशी विपुल वाङ्मय सेवा त्यांच्याकडून घडली. संस्काराचे मोती, समर्थ चरित्र आक्षेप आणि खंडन, चिंता करीतो विश्वाची, दासबोधावरील लेखन, मनाच्या श्लोकातून मनशांती असे अनेक विषय त्यांनी अत्यंत सहजपणे त्यांच्या लेखनातून आपल्यासमोर मांडलेले आहेत. विषयाशी समरस होण्याची त्यांची वृत्ती आणि त्याच्याचमुळे वाचकांच्या हृदयाला भिडेल असंच त्यांचं शब्द सामर्थ्य त्यांच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळतं. शब्दांवर, भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. त्यामुळे वाचकांच्या मनाची पकड पटकन त्यांचे विचार घेत असत. त्यांच्या बोलण्यामधनं ते जे बोलत असत, जे विचार मांडत असत ते इतके सहजपणे मांडत असत आणि शब्दावरची आणि स्वतः मांडत असलेल्या विचारांची त्यांचा इतका विश्वास होता की ते ठामपणे आपले विषय मांडत असत. आणि त्यामुळे ऐकणाऱ्याला सुद्धा त्या विषयामध्ये इतकी गोडी असायची की त्यांचे विचार थांबूच नयेत असं येणाऱ्या श्रोत्यांना वाटायचं. म्हणजे समर्थ व्यासपीठाच्या माध्यमातून दादांची अनेक प्रवचनं आयोजित केली गेली. समर्थ व्यासपीठ खरं तर हे एक माध्यम होतं. या व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून दादांचा परिचय अधिकाधिक होत गेला. 1997 साली समर्थ व्यासपीठ निगडी शाखा स्थापन केली आणि तेव्हापासनं दादा समर्थ व्यासपीठाच्या पाठीशी खंबीरपणे त्यांचं खंबीर नेतृत्व समर्थ व्यासपीठाला अत्यंत उपयोगी असंच होतं. अनेक वक्ते यांची ओळख करून देत होते दादा. अनेक नवीन नवीन विषय, ह्याची मांडणी कशी असायची, ह्या संस्थेचं नियोजन कसं असावं, या सगळ्या गोष्टीत दादांचं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन असायचं. प्रत्येक कार्यकर्त्यांची ते हातीने चौकशी करत असत. दादांचा एक विशेष हा होता की प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं की दादा आपलेच आहेत. कारण नावानिशी प्रत्येकाला ओळखणं, म्हणजे मला माझी आणि दादांची ओळख जी झाली होती ती आठवते. 91 साली दादांची आणि माझी पहिली ओळख झाली आणि तेव्हा मी फक्त त्यांना सांगितलं होतं की माझा PhD करता मी समर्थांचा हा विषय घेतलेला आहे आणि त्यांनी तेवढी नोंद घेतली. मोठं शिबिर होतं गडावरती आणि मी म्हटलं की एवढ्या गडबडीमध्ये एवढं व्यस्त असताना एक कोणीतरी मुलगी येऊन त्यांच्याशी बोलते आणि कशाला त्यांच्या लक्षात राहील. मी तो विषय नंतर विसरून गेले. त्याच्यानंतर 91 सालानंतर 1996 मध्ये त्यांची आणि माझी पुन्हा एकदा भेट झाली आणि तेव्हा मी त्यांना माझा परिचय द्यायला गेले. तेव्हा त्यांनी तो माझं वाक्य मध्येच तोडत त्यांनी म्हटलं, तुम्ही महाजन ना आणि तुम्ही समर्थांवर PhD करत होतात, झालं का तुमचं काम पूर्ण? म्हणजे इतकी वर्ष मध्ये गेले तरी दादांना त्याचं विस्मरण नव्हतं. मोठ्या लोकांचे सगळ्याच गोष्टी अलौकिक असतात आणि मला त्या गोष्टीचं कौतुक वाटलं की दादा मला विसरले नाहीत. आणि त्यानंतर दादांच्या बरोबरचं माझं बहिणीचं नातं जे जोडलं गेलं ते शेवटपर्यंत कायम तसंच राहिलं. आणि मग व्यासपीठाच्या निमित्ताने दादा प्राधिकरणामध्ये, निगडी प्राधिकरणामध्ये येत राहिले
आणि फक्त व्यासपीठाच्या माध्यमातून यायचं, प्रवचन करायचं आणि जायचं असं दादांचा कधीच उद्देश नसायचा. दादा जिथे जातील तिथे माणसं जोडायचे, जिथे जातील तिथे कुटुंब जोडायचे, त्या कुटुंबातलाच एक भाग बनून राहायचे. हा त्यांचा एक वेगळा विशेष होता. आणि मग नंतर महाजन परिवाराचे ते एक घटक म्हणजे आमच्या घरातले दादा केवळ नावाला नाही, तर ते आमच्या घराचे दादा कधी झाले आम्हाला कळलंही नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटावं की आपल्या मनात जे आहे ते दादांशी बोलावं. समर्थ व्यासपीठाचा जो विकास होत गेला, त्या विकासामध्ये समर्थ व्यासपीठाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी दादांचं नातं असंच जोडलं गेलं. म्हणजे समर्थांनी जे संघटनशास्त्र सांगितलेलं आहे, हे संघटनशास्त्र समर्थांनी सुनील दादांनी आपल्या जीवनामध्ये पुरेपूर उतरवलं होतं. आयुष्यभर माणसांना जोडण्याचं काम दादांनी केलं. म्हणजे मी जे म्हटलं ना, अनेक व्यक्ती, कुटुंब, संस्था, संप्रदाय हे त्यांनी जोडलेले आहेत. काका महाराज मठ, रामकृष्ण मठ, वारकरी संप्रदाय, सज्जनगड अशा अनेक ठिकाणी त्यांचं अतूट नातं असं जोडलेलं होतं. उत्तम संवाद कौशल्य असल्यामुळे काय झालं, सर्वांशी अतिशय सहजतेने आणि प्रेमाने असं त्यांनी नातं जोडलेलं आपल्याला दिसतं. मला खात्री की आज मला जसं वाटतं की दादा नाही आहेत आणि दादा माझ्याबरोबरच आहेत, हा जो भाव आहे तो आज प्रत्येक जणांच्या मनामध्ये आहे याची मला जाणीव आहे. ज्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला ते विचार आपल्या कृतीमध्ये दादांनी आणले. म्हणजे दादांचं चरित्र एकंदर बघितलं, त्यांच्याशी ओळख झाल्यापासून मी जर त्यांच्या पूर्ण भेटींचा असा जेव्हा आढावा घेते, तेव्हा समर्थ पूर्णपणे त्यांच्यामध्ये उतरले होते हे प्रत्येक वेळेला जाणवायचं. अनेकांचे गुण बघून त्यांना त्याच्या योग्यतेनुसार त्याच्याकडनं कार्य करण्यास त्याला प्रवृत्त करणं हा दादांचा एक विशेष होता. म्हणजे दादांनी अनेक प्रवचनकार तयार केले. रामकथा, स्वामी गोविंद देवगिरी यांची रामकथा जेव्हा झाली होती सुरुवातीला, त्या रामकथेचा आदर्श दादांनी अनेक जणांसमोर ठेवला आणि त्याच्या म्हणजे एका राखी पौर्णिमेला मला आठवते दादांनी मला भेट म्हणून आचार्यांच्या ह्या रामकथेच्या नोट्स दिल्या होत्या आणि मला सांगितलं होतं की ह्याच्या आधारे रामकथेचा अभ्यास करून रामकथा सांगायला सुरुवात करा. आणि दादांचा आदेश म्हटल्यानंतर त्यानुसार त्यावर वाटचाल करणं हे मी माझं कामच समजत होते. दादांनी रामकथेचा मार्ग दाखवला. असे अनेक प्रवचनकार त्यांनी तयार केले आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक भेटीत नवीन एक प्रोजेक्ट कायम समोर असायचा. आता रामकथेचा अभ्यास झाला ना, आता मग पुढच्या वेळेला समर्थांविषयीचा हा विषय घ्या ना, हनुमंत हा विषय तुमचा प्रिय आहे ना, मग त्या दृष्टिकोनातनं हे वाचन करा. हे प्रत्येक वेळेला दादा काही ना काहीतरी विषय देऊन त्या अभ्यासातनं ती व्यक्ती बाजूला होऊ नये यासाठी सतत त्यांची धडपड असायची. भारत भ्रमण केलं, या म्हणजे समर्थ कुठे कुठे दिसतात इतक्या ठिकाणी दादांचं भ्रमण झालेलं होतं, पण त्या प्रत्येक व्यक्तीशी, त्या प्रत्येक घराशी त्यांनी स्वतःला जोडून ठेवलेलं होतं. केवळ संस्थात्मक असं काम त्यांनी केलं नाही, तर प्रत्येक ठिकाणी समर्थ अशी व्यक्ती निर्माण व्हावी त्यासाठी नेहमी ते कार्यरत होते. या समर्थांच्या कार्याच्या प्रचारासाठी जे जे योग्य आणि परिणामकारक होतं ते सर्व त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे समर्थांचा महंत कसा असावा हे केवळ त्यांनी सांगितलं नाही, तर तशा पद्धतीने ते जगले आणि स्वतःच ते कधी समर्थ झाले हे आपल्याला कळलंही नाही. त्यामुळे म्हणता म्हणता मगाशी जे समर्थ असं जे म्हटलं तर माझ्या मुखातनं ते आलं, कारण दादांमधनं मला अनेक वेळा समर्थच आपल्याबरोबर आहेत का काय असा भास कायम होत राहायचा. समर्थ विचारांचा ठेवा केवळ त्यांनी स्वतःपुरताच मर्यादित ठेवला नाही, तर गावोगावी जाऊन त्यांनी या विचारांचा प्रचार केला. राष्ट्र आणि धर्म यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं होतं. सगळ्यात त्यांचा महत्वाचा गुण होता म्हणजे निर्भयपणा. कुठल्याही गोष्टीचं भय त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं. अत्यंत निर्भीडपणे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे
शिवसमर्थ यांचं नातं त्यांनी उलगडून दाखवलं. कारण हा विषय तर इतका नाजूक आहे, शिवसमर्थ हा विषय, पण हा विषय गावोगावी जाऊन त्यांनी मांडलेला आहे. अनेक ठिकाणी कडक बंदोबस्तामध्ये त्यांची प्रवचनं झालेली आहेत. पण त्यांना म्हणजे आम्ही म्हणायचो सुद्धा की दादा तुम्ही ट्रेननी वगैरे प्रवास करता, तुम्ही एकटे असता, तुम्हाला भीती कशी वाटत नाही? तर ते म्हणायचे समर्थ आणि रामराया माझ्या पाठीशी आहेत. दृढ विश्वास आणि श्रद्धा हे शब्द त्यांनी नुसते उच्चारले नाहीत, तर त्यांच्यामध्ये ते रोज जगले त्या पद्धतीने. समर्थ माझ्या बरोबर आहेत, माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, हाच भाव दादांचा होता. अनेक ठिकाणी त्यांना या विषयासाठी प्रखर विरोध झालेला आहे, पण कोणत्याही परिस्थितीत न डगबगता त्यांनी आपले विचार अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडलेले आहेत. आणि सत्य जे काय आहे ते जगासमोर आणण्याचा त्यांनी सतत त्यासाठी ते कार्यरत राहिलेले आहेत. समर्थांचा समर्थ विचार, समर्थांचं समर्थ कार्य लोकांसमोर यावं यासाठी त्यांनी सतत धडपड केलेली दिसते. अखंड रामरायाची आणि समर्थांची उपासना यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे. अतिशय असामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या सहवासाला खरं तर आपण पारखे झालो, पण आज वाङ्मय रूपाने, देहरूपाने जरी आज दादा आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या साहित्यातून, संस्कारातून आणि स्मृतीमधून ते आपल्यामध्ये कायम आहेत. त्यांच्या ह्या जेव्हा जेव्हा त्यांचं काही रेकॉर्डिंग कुठल्या विषयाचं असेल तेव्हा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा दादा अजून आपल्याबरोबर आहेत. दादांची पुस्तकं जेव्हा बघतो तेव्हा दादा माझ्याबरोबर आहेत, ही श्रद्धा, हा भाव माझ्यामध्ये निर्माण होतो. आणि त्यामुळे कुठलीही अडचण निर्माण झाली आणि दादांचं कुठलंही वाङ्मय जर बघितलं किंवा दादांच्या दृष्टिकोनातनं विचार करायला गेलं तर मग आपोआपच आपल्या ह्या कार्याला, आपल्या लेखनाला, आपल्या प्रवचनांच्या वेळेला आपोआपच दादा मार्गदर्शन करतायत का काय असं वाटतं. आणि ही प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही युक्ती आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, पण ह्या उक्तीनुसार दादांची स्मृती अशीच अखंड टिकणारी आहे. आणि त्यांच्या ह्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझे हे 4 विचार संपवते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व आदरणीय समर्थ भक्त, साधक बंधू आणि भगिनींनो, 2 दिवसाची व्याख्यानमाला आपण आयोजित केली. त्या व्याख्यानमालेमध्ये 6 वक्त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आजचा 2रा दिवस संपन्न झाला. परमश्रद्धेय, परमपूजनीय समर्थवती संत सुनीलदादा चिंचोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण हा उपक्रम राबवला. आपल्या सर्वांचा फार मोठा सहभाग, सहर्ष सहभाग, सक्रिय सहभाग आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे मी आपला मनस्वी ऋणी आहे. संतांचे स्मरण आम्ही अखंड ठेवावे, कारण त्यांच्या स्मरणाने आमचे जीवन धन्य होणार आहे. असं म्हणतात की संत जिथे जातात तेथे आनंद निर्माण करतात. दादा ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी सर्व सुख प्रदान करून गेले. आणि म्हणून आम्ही सुद्धा दादांचे उपकार आम्ही कायमस्वरूपी मानले पाहिजे. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळवणी जाय. सगळ्या वासना जळतात संतांच्या केवळ फक्त चरण रजाने. आणि मग मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मग सुख घडोघडी वाढू लागे. आपल्या जीवनामध्ये इह आणि परलोक धन्य होण्यासाठी
संतांचा मागोवा घ्यावा. संत म्हणजे मोबाईल चिंतामणी आहेत. चिंतामणीजवळ आम्हाला जावं लागते. संत तुमच्याकडे चालत येतात आणि चिंतामणीला सांगावं लागते आपले दुःख दारिद्र्य, तेव्हा ते दुःख दूर करतात. पण संत अशी चिंतामणी आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही मागणी नाही केली तरी सुद्धा ते भरभरून आम्हाला सुख देतात. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च नंदी संतो महाशया. काय संतांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. परमपूजनीय दादा मालेगावी 21 वर्ष आले. या समर्थ मठामध्ये दासनवमी उत्सव या निमित्ताने 21 वर्ष विविध विषयांवर त्यांनी प्रवचनं केलीत. मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटते आदरणीय प्रभाताई पांडे यांचं. प्रभाताई पांडे म्हणजे अकोल्याच्या. मी लहान होतो त्यावेळेस ताईंनी इथे पदाचं शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये दादांची आणि माझी ताईंनी भेट घालून दिली. आजही माझ्या डोळ्यात त्यामुळे पाणी येते की या गावोगावी जाऊन दादांनी किती कार्य केलेलं आहे हे प्रभाताईशिवाय कुणाला अधिक माहीत राहणार. ताईंच्या जीवनामध्ये ताईंनी सुद्धा असंच समर्थांसाठी स्वतःला वाहून दिलेलं आहे. पदाचं दुसरं काम करणारे आमचे आदरणीय दत्तात्रय रत्नाळीकर काका यांनी सुद्धा आमच्या घरी येऊन या समर्थ कार्याला फार मोठा हातभार लावलेला आहे. माझ्या मातोश्री अर्थात श्रीमती सुनीताताई चिंचोलकर यांना मी आईच म्हणतो. माझ्या आईच आहे त्या. त्यांनी किती त्याग केला आहे. त्यांनी किती महान लोकांच्या बरोबर राहणे म्हणजे एक सत्व परीक्षा असते ती त्यांनी दिलेली आहे. त्यांच्याच मुळे संसार सुखाचा झालेला आहे. सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी पाहाव्या आणि धर्म कार्यासाठी दादांना पूर्ण सहकार्य करावं. माझी बहीण अपर्णाताई चिंचोळकर हे संपूर्ण कुटुंबच मुळामध्ये समर्थांसाठी वाहून गेलेलं कुटुंब आहे. दादांच्या बरोबर माझी दुसरी मानस भगिनी हर्षदाताई जोशी यांनी लेखन कार्याचा भार पूर्ण उचलला. त्यांना पूर्ण सहकार्य केलं. काल सांगितल्याप्रमाणे गाडी सुद्धा दादांची त्या चालवत असत. दादांना जे कार्य करता आलं ते दादांनी इतर लोकांवर जे प्रेम केलं त्यामुळे. सगळ्यांना हाताशी धरलं. लहान लहान माणसं जमा केली. छोट्या छोट्या गावातील छोट्यातील छोटा साधक जो आहे त्याला आपलंसं केलं आणि म्हणून दादांच्या हातून एवढं मोठं कार्य उभं राहिलेलं आहे. मला असं वाटते माझे मित्र परमादरणीय डॉक्टर विजयजी लाड यांच्या कल्पनेने आणि त्यांच्या सहकार्याने हे कार्य अजून खूप मोठं होऊ शकते. या कार्याला अजून व्यापकता प्राप्त होऊ शकते. गावोगावी जावं. अजूनही सगळे लोक या समर्थ कार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना हाताशी धरावं आणि कार्य पुढे न्यावं. असं म्हणतात अल्पानापि वस्तूनाम संहिती कार्य साधिका तृणैर गुणत्व मापनैर बध्यन्ते मत्तदंतिनः. छोट्यातील छोटे लोक एकत्र करून मोठं कार्य साध्य करता येते. जसं गवताची लहान लहान काडी एकत्र जमा करून
त्याच्यापासून दोर तयार केला जातो आणि त्या दोराने हत्ती सुद्धा बांधला जातो. याचा अर्थ एवढं मोठं शक्तिशाली कार्य होऊ शकते. म्हणून सज्जन संघटना ही झाली पाहिजे. आज आमच्यामध्ये वक्ते म्हणून आलेले माझे परम आदरणीय मित्र माननीय श्री शंकरराव जाधव संभाजीनगर यांनी निस्पृहता हा विषय मांडला. कालच मी आभार प्रदर्शनात त्यांचं नाव घेतलं होतं. दादांनी अलोट प्रेम केलं अनेकांवर, त्यापैकी शंकरांचं नाव विशेष. त्यानंतर आमचे अनंतराव भागवत संभाजीनगरचे, ही दोघ जण म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे. दादांनी जे संभाजीनगर मध्ये काम केलं ते या दोघांच्या कडे सगळा कार्यभार सोपवून मला असं वाटते की या सर्वांची या समर्थ कार्याला गरज आहे. त्या सगळ्यांनी एकत्रित यावं आणि अधिकाधिक आपलं कार्य मोठं करावं. दुसरे माझे वक्ते आदरणीय डॉक्टर श्रीजी लिमये सर यांनी आध्यात्मिक स्रोत हा विषय मांडला. ते मुळातच अतिशय त्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे, सांगण्याची पद्धतही तितकीच गोड आहे. मला त्यांच्याबरोबर राहण्याचा योग दादांमुळे आला. मी श्रीजींना तर खरंच फार मोठी व्यक्तिमत्व आहे त्यांचं, त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. जशी निस्पृहतेबद्दल आम्हाला जाधवांनी सांगितलं, शंकररावांनी, तसं यांनी सुद्धा आध्यात्मिक स्रोत कोणकोणते होते त्याचा उल्लेख केला. परमपूजनीय श्रद्धेय गोविंद गिरीजी महाराज यांचा आणि दादांचा किती स्नेह होता हे आपल्याला कल्पना आहे. परमा श्रद्धेय उमानंद महाराजांचा सुद्धा तेवढा स्नेह होता. रामकृष्ण मठाशी, सज्जनगडाशी दादांचे अत्यंत स्नेहाचे संबंध त्यांनी सांगितले. परमपूजनीय काका महाराज, बाबा महाराज सहस्त्रबुद्धे मठ यांचा उल्लेख त्यांनी केला. या सगळ्या महान लोकांचे आणि दादांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. दादा गेल्यानंतर यांच्या डोळ्यात पाणी आलं. जेव्हा संतांच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्यावेळेस एक लक्षात ठेवावं की जे गेले आहे त्यांचं अजून आम्हाला गरज होती. म्हणून या सर्वांनी अतिशय उत्तम आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर माझ्या भगिनी सौ माधवीताई महाजन समर्थ व्यासपीठाचा समर्थ आधार या विषयावर त्या बोलल्या. अनेक छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि लहान गोष्टीतून दादांनी आम्हाला कसं सहकार्य केलं. ते मोठे होते परंतु लहानातील लहान गोष्टी सुद्धा त्यांनी स्वतः केलेल्या आहेत. त्यांचं प्रेम, त्यांचं सहकार्य, शेवटी ते लोकांच्या घरातील एक सदस्य झाले हे सुद्धा सांगितलं. वज्रादपि कठोराणी मृदूनि कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुमर्हति. महान लोकांचे अंतःकरण वज्रापेक्षा कठोरी असते आणि अगदी फुलापेक्षा अत्यंत कोमलही असते. या महान पुरुषांची मने ओळखणं हे साधं काम नाही. त्यांच्या सानिध्यात राहावं लागते आणि मग संत ओळखल्या जातात. या गोष्टी माधवीताईंनी सांगितल्या. दादांची अनेक पुस्तके, अनेक भाषणे, अनेक प्रवचने, व्याख्याने आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या कार्याला, त्या गोष्टी सुद्धा आपण समाजासमोर आणल्या पाहिजे असं मला वाटते. दादांचं लेखन कार्य जे राहिलं आहे दासबोध विवरणाचं
त्या कार्यासाठी सुद्धा कोणी पुढे आलं पाहिजे आणि त्या कार्याला सुद्धा गती दिली पाहिजे असं मला वाटते. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्या लोकांच्या प्रत्येकाचं, प्रत्येक साधकाचं, प्रत्येक भक्ताचं नाव घेणं इथे शक्य नाही, पण सर्वांचे मनस्वी आभार मानून मी आजचे या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं कार्य, ऋणनिर्देशनाचं कार्य संपन्न करतो. सर्वांना प्रार्थना की समर्थांचं जे पसायदान आहे अर्थात कल्याणकरी रामराया हे पूर्ण श्रवण झाल्याशिवाय आपण ग्रुपमधून बाहेर पडू नये याचं गायन करण्यासाठी, ही प्रार्थना म्हणण्यासाठी निवेदिता गोडबोले हिच्या सुस्वर गायनातून आम्ही ती प्रार्थना ऐकणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की झूम मीटिंग उद्या बरोबर 4:30 ते 5:30 होईल. त्या झूम मीटिंगसाठी ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला लिंक हवी आहे. त्यांनी माझ्या नंबरवर कॉल करावा, झूम मीटिंगची लिंक घ्यावी. माझा नंबर आहे श्रीराम दत्तात्रय रोडे 9423130822. आपल्या सर्वांना पुनश्च धन्यवाद. सगळ्यांचे आभार. कल्याणकारी सुरू व्हावी अशी मी निवेदिता यांना मी प्रेमाची विनंती करतो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे,
काय करावे. आरंभिली वो हरी दयाळा, आरंभिली वो हरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया.